आजच्या घटकाचं नाव आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान या घटकामध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा फायदा कोणाकोणाला होणार आहे, तर आजच्या व्हिडिओचा फायदा हा 8वी स्कॉलरशिप ची एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तसेच शालेय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तसेच सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच टेट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना, TET एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर आजच्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. संख्यांच्या प्रकारामधील जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार कोणता आहे? नैसर्गिक संख्या. कोणता आहे? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू मोजण्यासाठी संख्यांचा वापर करतो. तर कोणकोणत्या संख्यांचा वापर करतो? कोणत्या संख्यांचा वापर करतो? तर 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आपण वस्तू मोजण्यासाठी संख्यांचा वापर करतो. तर या ज्या मोजसंख्या आहेत या मोजसंख्यांनाच नैसर्गिक संख्या असं म्हणतात. मोजसंख्या या नैसर्गिक संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्यामधील एक ही जी संख्या आहे, एक ही संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या या अनंत आहेत. ओके, नैसर्गिक संख्या म्हणजे समजलं, ज्या मोजसंख्या आहेत त्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. बघा, शून्याचा शोध कोणी लावला? तर याबद्दल अनेक मतांतरे आहेत. शून्याचा शोध लागल्यानंतर शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्यांच्या समूहात करून मिळणाऱ्या 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत हा जो संख्यांचा समूह आहे या संख्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. म्हणजेच 0 या संख्येचा शोध लागल्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या समूहात 0 या संख्येचा समावेश करून ज्या संख्या मिळतात त्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. पूर्ण संख्येमध्ये 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. तर मोठ्यात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. संख्या. आता नैसर्गिक संख्याची सुरुवात ही 1 पासून होते आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर 0 ज्या नैसर्गिक संख्या आहेत आणि पूर्ण संख्या आहे यांचा समावेश पूर्णांक संख्यामध्ये होतो. तसेच इथे आपण पाहिलं 0 नंतर 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत संख्या आहेत. शून्याच्या अगोदरही काही संख्या आहेत त्या मायनसमध्ये लिहितात. -1, -2, -3, -4. तर या ज्या संख्यांचा समावेश हा पूर्णांक संख्यामध्ये होतो. ओके, तर पूर्णांक संख्या म्हणजे तुम्हाला काय समजलं असेल, तर पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या यांचा समावेश पूर्णांक संख्यामध्ये होतो आणि शून्याच्या अगोदरही काही संख्या असतात त्या मायनसमध्ये लिहिल्या जातात. -1, -2, -3, -4 अशा अनंतपर्यंत संख्या आहेत.
याला ऋण पूर्णांक संख्या असं म्हणतात आणि ऋण पूर्णांक संख्येतील ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे। तर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही। ओके, त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो आहे परिमेय संख्या। काय आहे? परिमेय संख्या। परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या ज्या संख्या p/q या स्वरूपात मांडता येतात त्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। पण इथे कंडिशन अशी आहे की q हा शून्य नाही, q हा शून्य नाही, म्हणजे छेदस्थानी जी संख्या असणार आहे ती शून्य असता कामा नये। मग परिमेय संख्या कोणकोणत्या आहेत? 1 ही परिमेय संख्या आहेत। आता इथे या 1 या संख्येचे छेद म्हणजेच 1 हा छेदस्थानी अंक आहे। ओके, ह्याची जर आपण किंमत काढली तर 1 येते। ओके, समजा 0 ही परिमेय संख्या आहे का? तर हो, 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे। 0/1 ही परिमेय संख्या आहे, परंतु 1/0 ही परिमेय संख्या नाही। अशा स्वरूपात म्हणजे p/q या स्वरूपात ज्या ज्या संख्या मांडता येतात त्या सर्व संख्या या परिमेय आहेत। आता 135/12 ही संख्यासुद्धा परिमेय आहे। ओके, त्याच्यानंतर -11/5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे। तर अशा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या या सर्व संख्या या परिमेय संख्या आहेत। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व संख्या या परिमेय संख्या आहेत। म्हणजे ज्या संख्यांचं वर्गमुळे आपल्याला काढता येतात त्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। आता आपण पाहूया अपरिमेय संख्या म्हणजे काय। परिमेय संख्या समजल्या ज्या संख्या अंश, छेद या स्वरूपात मांडता येतात आणि ज्या संख्यांची वर्गमुळे काढता येतात त्या सर्व संख्या या परिमेय संख्या आहेत। त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो अपरिमेय संख्या। संख्यांच्या प्रकारामधील पुढचा जो प्रकार आपण पाहत आहोत तो आहे अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलं। परिमेय संख्या म्हणजे काय? तर सर्व नैसर्गिक आणि पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व संख्यांचा समावेश हा परिमेय संख्यामध्ये होतो। आणि इन शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर ज्या संख्यांची वर्गमुळे काढता येतात त्या सर्व संख्यांचा समावेश हा परिमेय संख्यामध्ये होतो। तर आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांची आपल्याला वर्गमुळे काढता येत नाही त्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात। आता उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर वर्गमुळात 2 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही। जरी काढायला गेलो तरी 1.4, 1, 2, 1, 3 अशा प्रकारे ही क्रिया चालूच राहते। म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही आपल्याला। त्यामुळे वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे। त्याच्यानंतर वर्गमुळात 3 याही संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून वर्गमुळात 3 ही संख्या ही अपरिमेय संख्या आहे। त्याच्यानंतर वर्गमुळात 83 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे। ओके, तर हे तुम्हाला समजलं असेल। तर ज्या संख्यांची आपल्याला वर्गमुळे काढता येत नाही त्याला अपरिमेय संख्या असं म्हणतात। पुढचा जो प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे वास्तव संख्या। ओके, पुढचा प्रकार कोणता आहे? नैसर्गिक संख्यांच्या प्रकारामधला पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या। वास्तव संख्या लक्षात ठेवायचं आहे। वास्तव संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या आतापर्यंत आपण पाहिल्या त्या सर्व संख्यांचा समावेश हा वास्तव संख्यामध्ये होतो।
परिमेय संख्या व अपरिमेय संख्या, परिमेय व अपरिमेय संख्यांचा समावेश हा वास्तव संख्यामध्ये होतो. सर्व परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात आणि अपरिमेय संख्यासुद्धा वास्तव संख्या असतात. ओके, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते आणि प्रत्येक अपरिमेय संख्या ही सुद्धा वास्तव संख्या असते. आता उदाहरणे आपण पाहूया. कोणकोणत्या वास्तव संख्या आहेत, तर 2/7 ही वास्तव संख्या आहे. -10/3 ही सुद्धा वास्तव संख्या आहे. 5.8 ही सुद्धा वास्तव संख्या आहे. त्याच्यानंतर वर्गमुळात 2 ही सुद्धा वास्तव संख्या आहे. 0 ही सुद्धा वास्तव संख्या आहे. तर या सर्व संख्यांचा परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समावेश हा वास्तव संख्यामध्ये होतो. तर आता आपण पुढचे काही संख्यांचे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. तर पुढचा संख्येचा प्रकार आहे तो समसंख्या. ओके, समसंख्या. समसंख्या बरेच जणांना माहिती असेल समसंख्या म्हणजे काय, पण रिव्हिजन होण्यासाठी आपण एकदा घेऊया. समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. ओके, ज्या संख्येला 2 ने भाग जातो, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. त्याच्यानंतर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला काय म्हणतात, समसंख्या असं म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण पाहूया. 1316 एकक स्थानी 6 आहे. 6 अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर 2832 एकक स्थानी 2 आहे. 2 ही समसंख्या आहे म्हणून ही संख्यासुद्धा समसंख्या आहे. त्याच्यानंतर 186 ही सुद्धा समसंख्या आहे कारण एकक स्थानी 6 अंक आहे. त्याच्यानंतर 3228 ही सुद्धा समसंख्या आहे. एकक स्थानी 8 आहे. तर अशा प्रकारे 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या या समसंख्या आहेत. तसेच एकक स्थानी कोणकोणते अंक असतात समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. ओके, पुढचा जो प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे विषम संख्या. कोणता आहे, विषम संख्या. विषम संख्या तर विषम संख्या म्हणजे काय. विषम संख्या ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. सम म्हणजे समान भाग होतात, ज्या संख्येचे समान भाग होतात त्या संख्यांना सम संख्या असं म्हणतात. तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांचे समान भाग होत नाही, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, तर विषम संख्येच्या एकक स्थानी विषम संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. तर उदाहरणे पाहूया आपण. 137 ओके, एकक स्थानी 7 आहे म्हणून ही विषम संख्या आहे. त्याच्यानंतर 519 ही सुद्धा विषम संख्या आहे कारण एकक स्थानी 9 आहे. त्याच्यानंतर 3217
ही सुद्धा विषम संख्या आहे कारण एकक स्थानी 7 आहे. अजून एक संख्या घेऊया 4513. ही सुद्धा विषम संख्या आहे कारण एकक स्थानी 3 आहे. तर समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे तुम्हाला काही समजलं असेल, ज्या संख्यांचे समान भाग करता येतात त्यांना समसंख्या असं म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या सर्व संख्या या समसंख्या असतात. आणि एकक स्थानी कोणकोणते अंक असतात सांगितलं, 2 4 6 8. 2 4 6 8 हे एकक स्थानी अंक असतात. कोणत्या संख्येच्या? समसंख्यांच्या. त्याच्यानंतर विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्या सर्व संख्या या विषम संख्या असतात. आणि विषम संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात. ओके, आता आपण पाहूया मूळ संख्या. की मूळ संख्या म्हणजे काय हे पाहूया. मूळ संख्या पाहणार आहोत. तर आता आपण पाहूया मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला ती संख्या आणि एकने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. एखादी संख्या आहे त्या संख्येला त्याच संख्येने आणि एकने जातो त्याला मूळ संख्या असं म्हणतात. तर एक पाहिलं आपण तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर पहिल्यांदा आपण 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या पाहूया. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या पाहूया, ज्या संख्यांना 1 आणि त्या संख्येने भाग जातो अशा संख्या आपण पाहूया. तर 1 ते 50 मध्ये कोणकोणत्या आहेत, तर 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर 5 7 11 13 17 19, त्याच्यानंतर 23 29 त्याच्यानंतर 31 37 41 43 आणि 47 हे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. या संख्यांना त्या संख्येनेच म्हणजे 31 ही संख्या आहे तर 31ला 31नेच आणि 1ने भाग जातो, अन्यथा कोणत्याही संख्येने भाग जात नाही. ओके, तर या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत. तर 1 ते 50 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत, 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. आता आपण 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाहूया. तर पुढे आहे ते 53, त्याच्यानंतर 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा एकूण 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. ओके, तर एकूण 25 मूळ संख्या या 1 ते 100 मध्ये आहेत. या संख्यांना त्या संख्येने आणि 1नेच भाग जातो. ओके, तर मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल. आता आपण पुढे जाऊया. आता पाहूया आपण संयुक्त संख्या. मूळ संख्या म्हणजे काय ते आपण पाहिलं. मूळ संख्या पाहताना आपण पाहिलं की 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहेत, बाकीच्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. त्याच्यानंतर संयुक्त संख्या समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. 4 ही संख्या आहे. 4 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर 4ने जातो, 1ने जातो, याशिवाय 2नेही 4ला भाग जातो. त्याच्यानंतर अजून एक संख्या घेऊया. 6 ही संख्या आहे. 6ला 6ने भाग जातो, 1ने जातो, याशिवाय 3ने जातो आणि 2ने जातो. इथे जर तुम्ही पाहिलं मूळ संख्यामध्ये ती संख्या आणि 1नेच भाग जातो, तर संयुक्त संख्यामध्ये ती संख्या आणि 1 शिवाय अजूनही त्या संख्येचे विभाजक
असतात यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. ओके, तर 1 ते 100मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. ज्या मूळ संख्या नाहीत त्या संयुक्त संख्या आहेत. 1 ही जी संख्या आहे ती संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्यासुद्धा नाही. ओके, तर संयुक्त संख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. आता आपण पाहूया जोडमूळ संख्या. ओके, जोडमूळ संख्या कोणकोणत्या आहेत आणि जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं ते पाहूया. जोडमूळ संख्या, तर जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जुळ्या किंवा जोडमूळ संख्या असं म्हणतात. आता उदाहरण पाहायचं झालं तर 3 व 5. 3 आणि 5 ही मूळ संख्या आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे. आणि 1 ते 100मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. किती? 8 जोडमूळ संख्या आहेत. कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. एक म्हणजे 3 व 5, दुसरे आहे 5 व 7, तिसरे आहे 11 व 13, चौथी आहे 17 व 19, पाचवी आहे 29 व 31, सहावी आहे 41 व 43, सातवी आहे 59 व 61 आणि त्याच्यानंतर आहे 71 व 73. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. जोडमूळ संख्यांमध्ये 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. तर या सर्व जोडमूळ संख्या आहेत 1 ते 100पर्यंत, एकूण 8 आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. नंतर जो संख्येचा प्रकार आहे तो सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय पाहूया. तर सहमूळ संख्या म्हणजे काय पाहूया. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांना किंवा संख्यांच्या समूहांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर इथे आपण घेऊया 5 आणि 6. 5 आणि 6 या दोन संख्या घेतल्या तर 5ला 5नेच भाग जातो आणि 1ने जातो, 6ला 1ने जातो, 2ने जातो, 3ने जातो आणि 6ने जातो. तर इथे या दोन संख्यांना 1ने भाग जातो, इथे 2ने जातो परंतु 5ला जात नाही. 6ला 2ने भाग जातो परंतु 5ला 2ने भाग जात नाही. म्हणजे या दोन संख्यांमध्ये फक्त एक सामायिक विभाजक आहे. त्याच्यानंतर अजून एक संख्यांचा गट घेऊया. 15, 16, 25 आणि 28 या संख्यांमध्ये 5ने 15ला भाग जातो, 16ला जात नाही, 25ला जातो परंतु 28ला जात नाही. ओके, तर या संख्यांमध्ये एक हा सामायिक विभाजक आहे, म्हणजेच या सर्व संख्यांना 1ने भाग जातो, अन्य कोणत्याही सामायिक अंकाने भाग जात नाही, म्हणून या सर्व सहमूळ संख्या आहेत. ओके, म्हणजेच ज्या दोन किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य कोणताही विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. ओके, हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. तर 1 ते 10पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे? 55 आहे. तुम्हाला 1 ते 10पर्यंतच्या अंकांची बेरीज जर विचारली तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल कसं काढायचं. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या असं करून आपण बेरीज काढू शकतो. परंतु आपल्याला माहिती असलं तर आपण इझिली कोणताही प्रश्न सोडवू शकतो. ओके,
त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? समसंख्यांची बेरीज 30 आहे आणि 1 ते 10 विषम संख्यांची बेरीज ही 25 आहे. ओके, तर यावरून पूर्ण दशकातील संख्यांची बेरीज जर आपल्याला विचारली तर आपल्याला पटकन लिहिता येते. ओके, म्हणजेच 25 अधिक 30 केले की 55 येतं म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती? 55. समसंख्यांची बेरीज 30 आणि विषम संख्यांची बेरीज ही 25. ओके, तर हा आजचा व्हिडिओ आपण संख्यांचे प्रकार आहे त्याच्यावर घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये काही आपण उदाहरणे सोडवून घेऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.